नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। 30 मित्रांनो 30 भांडी मिळणार आहेत। 30 भांडी बांधकाम जे कामगार असतील, बांधकाम कामगारांना आपण याच्यापूर्वी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले। आता 30 भांडीमध्ये कशाचा समावेश आहे, कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत त्या पण तुम्हाला सांगितलेल्या आहे। तर आपण याबद्दलची आता सविस्तर माहिती आता जाणून घेऊया की मोफत भांडी वाटप योजना, आता अर्ज कुठे करायचा, भांडीचा सेट मिळणार आहे, संपूर्ण प्रक्रिया आता समोर पाहणार आहोत। तुम्ही जर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची खूपच बातमी आहे, कारण की तुमचे जे तुमच्या जीवनामध्ये सुधारणा होण्यासाठी तुमचे जीवन इथून तिथे तुम्ही म्हणजे स्थलांतरित होत राहता, तुमच्या जीवनात आनंद यावा यासाठी बांधकाम कामगार हे आहे मंडळ आहे, बांधकाम कामगार मंडळ, ते भांडीचे वाटप देत आहे। आता बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत कामगार म्हणजे तुमची जर नोंदणी असेल तरच तुम्हाला भांडे मिळतील। नोंदणीकृत कामगारांना मोफत भांडी संच वाटप योजना सुरू केलेली आहे। आता या योजनेमुळे कामगारांच्या जीवनामध्ये जीवनमान सुधारण्यास मदत होते, त्यांच्या घरामध्ये आनंद येते आणि आर्थिकही बचत होते। जे काही स्वयंपाकासाठी लागणारी भांडी आहेत मित्रांनो ते बचत होते। आता जर बघा या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आणि पात्रता बघूया। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ज्या अटी आहेत त्या आता समोर पाहणार आहोत आपण। अटी काय आहेत, कोणती योजना म्हणली की पात्रता, निकष, अटी, कागदपत्रे हे सर्व तिथं येत असतात। आता बघूया पॉइंट नंबर 1, बांधकाम कामगार जो आहे काम करत आहे त्याची नोंदणी बांधकाम कामगार मंडळाकडे असणे आवश्यक आहे, हा एक पॉइंट आहे। महाराष्ट्र राज्याचा तो रहिवासी असणे आवश्यक आहे, पॉइंट नंबर 2, आणि त्यांचे वय 18 ते 7 वर्ष दरम्यान असावे। आता त्याच्यानंतर 3, तुम्ही जर बांधकाम कामगार इमारत इतर बांधकाम विभागामध्ये कल्याणकारी मंडळाकडे महबाग नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे पाहिजे आणि तुमची नोंदणी सक्रिय असणे महत्त्वाचे। आता या योजनेत पात्र कामगार आहेत, जे पात्र होतील त्यांना मित्रांनो बघा 30 वस्तू संच मिळतील। याच्यामध्ये आपण सांगितलंय काय काय मिळणार आणि काय काय भेटलंय, त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलाय, तिथे जाऊन बघून घ्या। आता त्यामुळे त्यांच्या भांडी खरेदी करण्याचा जो खर्च राहील कामगारांचा, त्या खर्चामध्ये बचत होईल, ते तुमचे तेवढे पैसे वाचतील, ते कुठेतरी तुम्हाला कामी येतील। आता यासाठी अर्ज कसा करायचा, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे। तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। आता पॉइंट नंबर 1, अर्ज कसा करायचा, मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला जसे की mahbocw.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला भेट द्या। त्याच्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच योजना या पर्यायावर क्लिक करा। तुमचा नोंदणी क्रमांक वापरून, तुमचा जर रजिस्ट्रेशन नंबर वापरते तर रजिस्ट्रेशन नंबर वापरून तिथं अर्ज करा। त्याच्यानंतर जे काही कागदपत्रे लागतात ते तिथं तुम्ही अपलोड करून घ्या, संपूर्ण कागदपत्रे घेऊन जा। आता ऑफलाईन अर्ज कसं करायचं, तुम्ही जवळच्या सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा किंवा उपजिल्हा कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे बांधकाम कामगाराचा मंडळाचा जो ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। या योजनेचा आता लाभ घेण्यासाठी कोणत्याही जे मध्यस्थी राहते त्याला कोणीही पैसे देऊ नका, कारण की अर्ज करताना तुमची जर कागदपत्रे पूर्ण अचूक राहिले, बरोबर राहिले तर तुम्हाला प्रॉपर वितरण सोहळ्याचा म्हणजे जिचा कॅम्प लागते त्या कॅम्पच्या ठिकाणी तुम्हाला जी भांडी आहे, 30 भांडीचा संच आहे तो तिथं तुम्हाला मिळेल, तुम्हाला तारीख वगैरे मिळेल, ठिकाणाची माहिती मिळेल, या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। आता जे तुमचे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या जवळचं जो ऑफिस पडते बांधकाम कामगार मंडळाचा, तिथं जाऊन तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा, जेणेकरून ते तुम्हाला वेळेवरती जे काही अपडेट येतील, जे काही माहिती येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतील। आता ही योजना काही मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आहे, त्यामुळे जे सर्व बांधकाम कामगार आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्या शासनामार्फत 30 वस्तू भांडी संच मिळेल। बघा, म्हणजे तुमच्या स्वयंपाकासाठी जे लागणारे भांडी आहेत ते भांडी संच तुम्हाला मिळून जाईल आणि तुमचं तेवढा खर्च वाचेल। आता बघा या व्हिडिओमध्ये हे सर्व पॉइंट कव्हर केलेले आहेत। आता कागदपत्रे वगैरे म्हणजे जे तुम्हाला लागले, आपले मेन जसे कागदपत्रे राहतात, बँक अकाउंट, आधार कार्ड, बँक पासबुक, कास्ट, जो बांधकाम कामगारांचा जो नोंदणी केलेला जे हे राहते
कार्ड राहते तो पण सोबत घेऊन जायचं, म्हणजे पूर्ण प्रॉपरली आपले अकाउंट सोबत घेऊन जे डॉक्युमेंट्स राहते ते सोबत घेऊन जा. तीच भांडी मिळणार आहेत. अटी आपण सांगितले. अर्ज कुठे करायचा, अर्ज कुठे करायचं ते पण सांगितलं. बांधकाम कामगारांसाठी ही योजना आहे. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या शेअर करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होते, अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट राहतात त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतात. तर सर्व बांधकाम कामगारांना या व्हिडिओला शेअर करा. हे सर्व प्रॉपर माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.